ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र पेन ड्राईव्ह हातात सापडल्यावरती सगळ्यात पहिलं काम अर्जुनने केलेलं असतं ते म्हणजे घरच्यांचे डोळे उघडणं. सायलीवरती झालेले आरोप प्रत्यारोप सगळं खोडून काढत आता मात्र प्रताप पूर्णाजी, रविराज आणि चैतन्य चौघांनाही खूप चांगला धडा शिकवलेला असतो. आतापर्यंत सायलीवरती केले जाणारे आरोप, सायली अर्जुनला टाकलं जाणारं सगळ्यापासून दूर आणि या सगळ्याचा बदला आता अर्जुन घेतो. प्रतापने केस न देता कशी केस आपण सॉल्व केली आणि आपण नाही तर ती सायलीने केस सॉल्व केली हे सुद्धा अर्जुन सगळ्यांच्या समोर आणतो. सायलीला तुम्ही सगळ्यांनी वाळीत टाकलत, सगळ्यांनी आमच्यावरती बहिष्कार टाकलात, तरी सुद्धा सायलीने स्वतःच्या जीवावरती खेळून कसा तो पेन ड्राईव्ह मिळवला, स्वतःच्या जीवावरती खेळून कसं तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे जमवलेत आणि तुम्ही मला केस देता रविराजांना केस दिलीत असं म्हणत आता चिडलेला अर्जुन प्रतापचे चांगलेच कान उघडणी करतो. रविराज, चैतन्य आणि पूर्णाजीला पण जबरदस्त धक्का बसतो. पेन ड्राईव्ह मधलं सत्य समोर येतात. सायलीचा निर्दोषपणा, सायलीचा त्याग, आतापर्यंत सायली कशासाठी किडनॅप झाली होती हे कुणालाच माहित नसतं, पण सायलीने स्वतःच्या जीवावरती खेळत पेन ड्राईव्ह मिळवलेला समजतात पूर्णाजी हतबल होते. ज्या मुलीचा इतका राग केला त्याच मुलीमुळे आज प्रताप सुटणार समजल्यावरती पूर्णाजीला आता मात्र जबरदस्त धक्का बसतो आणि चिडलेल्या अर्जुनने सायलीवरती झालेल्या अत्याचाराचा बदला घेतलेला असतो. आता इकडे अर्जुनला त्या बाईकमध्ये पाऊच काही सापडलेला नसतो. मग अर्जुन आणि सायली विचार करतात काहीतरी गडबड आहे. म्हणजे एक तर तो पाऊच आता इकडे साक्षीला मिळालेला असू शकतो, तो पेन ड्राईव्ह साक्षीला मिळालेला असू शकतो, किंवा कदाचित तो आता नजर चुकीने चैतन्याच्या सामानात असू शकतो. यावरती अर्जुन म्हणतो मी चैतन्याला कॉल करून माझा काही पेन ड्राईव्ह तुझ्याकडे राहिलाय का असं विचारून त्याच्याकडे असलेला वेगळा पेन ड्राईव्ह मिळवू शकतो. यावरती सायली म्हणते हो सर, तुम्ही हे नक्कीच करू शकता. तोपर्यंत चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं की आपल्याकडे एक वेगळाच पेन ड्राईव्ह आहे आणि त्याच वेळेला त्याने आता साक्षीचं बोलणं ऐकलेलं असतं की तो कर्जतच्या प्रॉपर्टीचा पेन ड्राईव्ह हरवलाय. आता चैतन्य विचार करतो त्या दिवशी तर मी तो प्रॉपर्टीचा पेन ड्राईव्ह त्या टिपॉयवर बघितलेला, मग माझ्याकडे हा पेन ड्राईव्ह कोणता. आता इकडे साक्षी आणि महिपती दोघ जण पेन ड्राईव्ह शोधून शोधून दमलेले असतात. त्याच वेळेला अर्जुन चैतन्याला कॉल करतो. चैतन्याला जरा आश्चर्यच वाटतं, अर्जुनचा कॉल कसा काय आला. त्यावरती चैतन्य म्हणतो आज तुला काय बोलायचं आहे, मला काय बडबडायचं आहे, कुणाबद्दल भडकवायचं आहे. अर्जुन म्हणतो मला तुला कुणाबद्दल भडकवायचं नाही आहे, पण माझा काळ्या रंगाचा एक पेन ड्राईव्ह या सगळ्या गडबडीमध्ये तुझ्याकडे आलेला असं मला वाटतोय. तुझ्या सामानात तू जरा चेक करून तुझा नसलेला पेन ड्राईव्ह मला देशील का असं म्हटल्यावर ती चैतन्य म्हणतो ठीक आहे मी चेक करतो. चैतन्याला वाटतं जेन्युअनली ज्या वेळेला मी सामान सगळं काढून घेतलं माझ्या केबिनमधून तेव्हा अर्जुनचा कोणता तरी पेन ड्राईव्ह आला असेल. मग चैतन्य पेन ड्राईव्ह शोधायला लागतो आणि त्याला पेन ड्राईव्ह सापडतो. तोच पेन ड्राईव्ह आपल्या घरात आहे आणि तो चैतन्यकडे आहे हे साक्षी आणि महिपतीला माहिती नसतं आणि तोचपर्यंत चैतन्य तो पेन ड्राईव्ह घेऊन अर्जुनकडे येतो. तो अर्जुनला तो पेन ड्राईव्ह देतो. आता अर्जुन आणि सायलीचा खुशीचा खूपच ठिकाणा राहत नाही आणि दोघं जण खूप खुश होतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो तू हा पेन ड्राईव्ह उघडून पाहिलास का. चैतन्य म्हणतो कशासाठी मी हा पेन ड्राईव्ह उघडून पाहू. अर्जुन म्हणतो या पेन ड्राईव्ह मध्ये अशी काही माहिती आहे की तुला सुद्धा खूप साऱ्या केसमध्ये ही माहिती उपयोगाला पडेल, त्यामुळे आज रात्री तू आपल्या घरी ये फक्त एकदा. या दिवसानंतर मी तुला कधीही कोणत्याही गोष्टीचा फोर्स करणार नाही. आता नक्की चैतन्याला कळत नाही की अर्जुनला आपल्याला काय सांगायचं आहे, नक्की कोणत्या गोष्टीसाठी हा आपल्याला बोलवतोय. चैतन्याला खूप आता आश्चर्यच वाटतं की अचानकपणे अर्जुनमध्ये हा बदल झाला कसा, पण अर्जुनच्या डोक्यात खूप सारे विचार असतात. इकडे संध्याकाळी आता मात्र रविराजांना सुद्धा पूर्णाजीला बोलवायला सांगितलेलं असतं. अर्जुन सांगतो रविराज किल्लेदार यांना बोलव, कारण ना बाबांच्या केसमध्ये डॅडाच्या केसमध्ये खूप मोठा क्लू मला त्यांना द्यायचा आहे. त्यावेळेला इकडे आता पूर्णाजी म्हणते मी तर बोलवेन, पण मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये प्रताप तुला या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन देईल, कारण ही तुझी बायको या सगळ्याला कारणीभूत आहे. ही ज्यापासून सगळ्यामध्ये लक्ष घालायला लागली नाही ना, तू हिच्या तालावरती नसतोस आणि हिच्यामुळे तुमच्या बाप लेकाचं नातं पण कमकुवत झालं आहे. अर्जुन म्हणतो हे बघ
सायलीला दोष देऊ नको. आज संध्याकाळी सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष होईल आणि सायलीने डॅडासाठी काय केलंय हे सुद्धा सगळ्यांच्या समोर येईल. पूर्णाजी म्हणते काय चाललंय काय, इतकं सगळं होऊन सुद्धा याच मुलीची बाजू. प्रताप म्हणतो बाद झालं, या मुलीचं गुणगान मला ऐकायचंच नाहीये. पूर्णाजी प्रताप काही ऐकायला तयार नसतात. मग मात्र अर्जुन सगळ्यांना शांत बसायला सांगतो. आता सगळ्यांनी शांत बसा, मला तुम्हाला खूप मोठा खुलासा करायचा आहे. अर्जुन तो पेन ड्राईव्ह काढतो, अर्जुन लॅपटॉप काढतो. तोपर्यंत चैतन्य आणि रविराज आलेले असतात. कल्पनाला कळत नाही की आता काय तमाशा होणार, कारण या सगळ्यामध्ये सायली आणि अर्जुन यांना सगळेजण दोषी मानतात. यावरती प्रताप म्हणतो बाद झालं तुझं, तुला मी सांगितले ना या केसमध्ये मला तुझी मदत नकोय, मग तू सारखं सारखं माझ्या केसमध्ये इंटरफेअर का करतोयस. यावरती अर्जुन म्हणतो तुमच्या केसमध्ये इंटरफेअर करण्याचा मला काहीही इंटरेस्ट नाही आहे, पण माझ्या डॅडला वाचवण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. पूर्णाजी म्हणते या मुलीची साथ सोडलीस तर सगळं ठीक होईल. अर्जुन म्हणतो बाद झालं, तिला दोष देणं खूप झालं. असं म्हणत अर्जुन आता तो पेन ड्राईव्ह दाखवतो. पेन ड्राईव्ह दाखवल्यावरती सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. त्या पेन ड्राईव्ह मध्ये महिपती आणि संतोष यांचे कन्व्हर्सेशन असतात. महिपतीने त्याला सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये प्रतापला अडकवण्यासाठी तू हे ड्रग प्रतापच्या ट्रकमध्ये ठेव, मी तुला पैसे देईन. मग अर्जुन सांगतो सायलीच्या वेळेला बेलपत्र आणण्यासाठी गेली होती, ते बेलपत्र आणायला ती जेव्हा गेली तेव्हा संतोषची मुलगी रस्त्यावरती पडलेली तिला दिसली. संतोषच्या मुलीला वाचवत तिने सिटी हॉस्पिटलमध्ये नेलं, म्हणून या सिटी हॉस्पिटलमध्ये तिला लेट झाला आणि तिला बोलवलं. संतोषने तिला पाहिलं, तिची मदत करण्यासाठी तो पेन ड्राईव्ह संतोषने दिला, म्हणून तो पेन ड्राईव्ह साठी महिपती साक्षीने तिला किडनॅप केलं आणि ती महिपती साक्षी यांच्या आउट हाऊसमध्ये होती. प्रत्येक क्षणाक्षणाला सायलीबद्दलचा मोठेपणा ऐकत प्रताप आणि पूर्णाजीची मान खाली जाते. पूर्णाजी म्हणते काय बोलतोयस तू, म्हणजे महिपती आणि साक्षीने हे सगळं केलं. पेन ड्राईव्ह मधला पुरावा पुरेसा असतो. आता मात्र अर्जुन सगळ्यांच्या समोर सत्य आणतो. रविराज चैतन्यचे पण डोळे उघडतात. महिपतीचा आवाज, संतोषचा आवाज आणि त्यातच आता अर्जुन संतोषला कॉल लावतो. संतोषला कॉल लावल्यावरती संतोषला तो म्हणतो हा पेन ड्राईव्ह तू मिसेस सायलीला दिलास ना. संतोष म्हणतो हो, कारण महिपतीने माझ्या मुलीच्या आजारपणाचा फायदा घेत पैशासाठी मला हे करायला लावलं आणि आत्ता मी गावाला लपून बसलेलो आहे. सगळा खुलासा होतो. सगळ्यांचे डोळे एकाच वेळेला उघडले जातात. आता अर्जुनने सायलीला न्याय मिळवून दिलेला असतो. आतापर्यंत सायलीचा राग करणारे पूर्णाजी, प्रताप, रविराज आणि चैतन्य सगळ्यांचे डोळे उघडतात. सायलीने स्वतःच्या जीवावरती खेळत आता प्रतापला वाचवलेलं असतं. पेन ड्राईव्ह कोर्टामध्ये सादर होणार आणि प्रताप निर्दोष होणार. इतकं साधं सोपं सरळ गणित असतं. या सगळ्यामध्ये आता फक्त संतोषला आणणं बाकी असतं. रविराजांना महिपती साक्षीचं खरं रूप कळतं, चैतन्यला महिपती साक्षीचं खरं रूप कळतं. इथून खरी मालिका एका पॉझिटिव्ह वळणावरती आपल्याला वळताना दिसणार आहे.